नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे या आपल्या अनोख्या सिरीज मध्ये, जिथं आपण 5 मिनिटाच्या जवळपास टाइम लावून काय करतोय, आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस. सोशियोलॉजी ऑप्शनल समाजशास्त्र या वैकल्पिक विषयाची प्रॅक्टिस आपण इथं करतो. ठीक आहे, तर यस, तुम्ही माझ्यासोबत ही तुमची स्किल जी आहे ती डेव्हलप करू शकता. रोज येणारे जे व्हिडिओज असतील त्यामध्ये काय काय बारकावे आहेत, कुठं आपल्याला काय ऍडिशन्स करावे लागू शकतात, आणि सोबतच तुमचा सिलेबस जे आहे कंप्लीट होणं, रिव्हिजन होणं, यासाठीही ही सिरीज खूप महत्वाची ठरू शकते. एक गोष्ट सांगायची आहे, सोशियोलॉजी रिलेटेड जे आहे आपलं ऑप्शनल आहे स्पॉटलाइट अकॅडमी मध्ये, त्या रिलेटेड किंवा कोणताही जरी कोर्स तुम्ही स्पॉटलाइट अकॅडमी मध्ये परचेस करत असाल तर AVI 11 हा जर कोड टाकला तर तुम्हाला इथे 11% इथं डिस्काउंट मिळू शकतो. तर यस, स्पॉटलाइट अकॅडमी मध्ये आपले टेस्ट सिरीज आणि मेंटरशिप प्रोग्राम जी आहे ती पण स्टार्ट होत आहे, आणि बॅच सुद्धा जून मध्ये आपली स्टार्ट होणार आहे. तर ठीक आहे, तर बघूया आजचा क्वेश्चन कोणता आहे. आजचा क्वेश्चन जो आहे हा पेपर 2 च्या रिलेटेड आहे. यामध्ये GS घुरे यांचा भारतीय विद्याशास्त्रीय दृष्टिकोनाचे काय विचारलेले आहे, वैशिष्ट्य विचारलेले आहे, इंडोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह जे आहे. ठीक आहे, तर इंडोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह, तर या दृष्टिकोनातून डील करताना क्वेश्चन बघितल्यानंतर सर्वप्रथम आपल्या डोक्यामध्ये काय यायला पाहिजे, इंडोलॉजी. तर इंडोलॉजी म्हणजे नेमकं काय, हे सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन इथं आपल्याला पळायला पाहिजे की नेमकं इंडोलॉजी म्हणजे नेमकं काय, आणि GS घुरेंचं इंडोलॉजीचे असे काय वैशिष्ट्य बरे असतील तर तेही आपल्याला इथं माहिती पाहिजे. ठीक आहे, तर इंडोलॉजी, यस, इंडोलॉजी बद्दल आपण इथं डिस्कस करतो. जस्ट अ सेकंड. यस, तर इंडोलॉजी म्हणजे नेमकं काय आहे, भारतीय प्राच्य विद्याशास्त्र असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. तर ते नेमकं काय आहे, इंडोलॉजीच म्हणतो मी, प्राच्य विद्याशास्त्र तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे नेमकं काय, प्राचीन जे धर्मग्रंथ होते हिंदू कल्चरमध्ये असतील तर ते टेक्स्च्युअल जे ग्रंथ आहे, मग त्यामध्ये वेद असतील, पुराण असतील, या सर्व ग्रंथांचा काय केलाय GS घुरे यांनी वापर केलाय, आणि त्या दृष्टिकोनातून, त्या पर्स्पेक्टिव्हनं इंडियन सोसायटी आज जी आहे यावर हजारो वर्षापासून जी समाज होता त्यामध्ये कसा इम्पॅक्ट आहे तो शोधण्याचा प्रयत्न, ती लिंक इस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न कोण करताय, इंडोलॉजीचा पर्स्पेक्टिव्ह करतोय. मग इंडोलॉजी म्हणजे नेमकं लक्षात आलं, GS घुरेंनी टेक्स्च्युअल व्ह्यू, बुक व्ह्यू, रॅदर दॅन प्रॅक्टिकली ऑब्झर्व करणं, कुठं प्रॅक्टिकली जाऊन फील्डवर व्हिजिट करून बघणं की नेमकं काय होतं, रॅदर यांनी सांगितलं की टेक्स्च्युअल व्ह्यू. आता याचा वापर कुठं कुठं केलाय मग त्यांनी, तर त्यांनी जात समजण्यासाठी याचा वापर केलेला आहे. त्यांचा वापर यांनी जमाती जे आहेत, ट्राईब्स आहेत, त्या समजण्यासाठी केलेला आहे. त्यानंतर बॅकवर्डनेस वगैरे काय असतं त्या रिलेटेड आहे. इंटिग्रेशन किंवा नॅशनलिस्ट अप्रोचचा सुद्धा त्यांचा आहे. डिफ्युजन वाली जी थेअरी आहे ती सुद्धा यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर यस, फादर ऑफ इंडियन सोशियोलॉजी असं त्यांना म्हटलं जातं. तर बघूया, जर या सर्व गोष्टी आपल्याला माहिती असेल तर याचं प्रॉपर आन्सर करता येऊ शकतं. तर पॉसिबली काय करू शकतो आपण, तर बघा, सुरुवातीला तुम्ही जर अभ्यास केलेला असेल प्रॉपर तर तुमच्या लक्षात येईल लगेच की नेमकं काय आहे, काय इंडोलॉजिकल दृष्टिकोन. ठीक आहे, तर हा जो दृष्टिकोन आहे तर हा कशावर आधारित आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं की हा दृष्टिकोन आधारित आहे तुमच्या पाठ्यपुस्तक जे असतात, टेक्स्ट बुक, ऐतिहासिक हिस्टोरिकल जे दृष्टिकोन आहे, म्हणजे त्या बुक व्ह्यू, इन शॉर्ट बुक व्ह्यू जो असतो, संस्कृत साहित्य, वेद, स्मृती, धर्मशास्त्र या सर्वांचा कुठं तरी वापर होताना दिसून येतो. ठीक आहे, तर इंडोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह मध्ये हे गोष्टी आहे. त्यांचं मत होतं की या धर्मग्रंथातून आपल्याला काय समजण्यासाठी मदत होते, जे व्हॅल्यूज आहे, मूल्य आहे, रूल्स आहे, नियम किंवा स्ट्रक्चर, आजच्या सोसायटीचं जे स्ट्रक्चर आहे ते कसं आहे, त्यांच्या रचना कशा झालेल्या आहेत, या सर्व जर समजून घ्यायचा असेल तर इतिहासातून काय मिळू शकतो आपल्याला, त्याचा आधार कुठं ना कुठं मिळू शकतो. ठीक आहे, तर हा अप्रोच मध्ये इंडोलॉजी मध्ये नेमकं याचं वैशिष्ट्य काय आहे, तर इंडोलॉजी मध्ये पुढील वैशिष्ट्य सांगण्यात आलेली आहे. बघा, सर्वात महत्वाचं आहे की पद्धत कोणती आहे, मेथोडॉलॉजी कोणती यूज केलेली आहे,
मेथोडॉलॉजिकल पद्धतशास्त्रीय म्हणजे कोणतं पुस्तक, बुक व्ह्यू असं टाकू शकता तुम्ही. बुक व्ह्यू किंवा पुस्तकाच्या दृष्टीतून बघण्यात आलेले आहे. धर्मग्रंथ, ग्रंथ, स्मृती यांचा इथं वापर करण्यात आलेला आहे. आणि यातूनच त्यांनी जात व्यवस्था कशी आज घडत गेलेली आहे त्याचे वेगवेगळे 6 कॅरेक्टरिस्टिक्स त्यांनी सांगितलं. तर जात निर्माण कशी झाली, रचना कशी होती, जी.एस. घुरेंनी हे सांगण्यासाठी मदत केली. मग त्यानंतर जर थीम जर बघितली तर थीम काय होती, विषय काय आहे, इथं महत्वाची थीम जर आपल्याला लक्षात आली तर वैदिक आणि संस्कृत यांचा जो आहे धर्मग्रंथ आहे यातून काय केलेला आहे त्यांनी आपलं बेसिक जो अप्रोच आहे तो इथं वापरलेला. वैदिक आदर्श आणि परंपरा यांचा वापर करून त्यांनी काय केलेला आहे, वेगवेगळ्या जे टप्पे आहेत आजच्या इंडियन कल्चरमध्ये तो अप्रोच जो आहे तो आणलेला आहे. तुम्ही हे 2 क्लब करून पण लिहू शकता. थीम आणि मेथड जर बघितलं तर बुक व्ह्यू आणि सांस्कृतिक जे धर्मग्रंथ आहे त्यांचा वापर. ठीक आहे. आता महत्वपूर्ण आहे की इथं सैद्धांतिक दृष्टिकोन त्यांनी कोणता वापरला. इंडोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह मध्ये त्यांनी प्रसारणवादी समन्वय ही यूज केलेली आहे. म्हणजे काय असतं, हे डिफ्युजनिस्ट असतं की एखादं डॉमिनंट कल्चर भारताच्या इतर भागामध्ये, कोणत्या जगाच्या कोणत्याही भागामध्ये कसं प्रसारित होत असेल तर दोघांमध्ये कॉन्टॅक्ट आला आणि जी डॉमिनंट आयडिओलॉजी आहे, डॉमिनंट कल्चर आहे ती ऑटोमॅटिकली प्रोपॅगेट होते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी. तर असंच सांगितलं आर्यन इन्व्हेजन थेरी त्यांनी सांगितली की सुरुवातीला काय झालेलं आहे, आर्य जे आहे या प्रदेशात वास्तव्य केलं त्यांनी. आपल्याला माहितीये हरप्पन सिव्हिलायझेशन नंतर आपण वैदिक कल्चर बघतो आणि इथं काय झालेलं आहे, पहिल्यांदा ते आले असणार, त्यांनी जिंकले असणार आणि इथून काय झालेलं आहे, हळूहळू हे कल्चर प्रोपॅगेट झालं. आणि हे कल्चरच नाही तर मग हे कास्ट सिस्टीमची निर्मिती कशी झालेली आहे याचंही एक्सप्लेनेशन ते तिथूनच देतात. येस, मग अनटचेबल्स कसे निर्माण झाले असतील, कोणकोणत्या बेसिक आयडिओलॉजीज नुसार हे जे 6 थीम्स असतात ते 6 थीम्स कोणते, तर ते पण आपल्याला इथं लिहायचं नाही आहे, ते पण कास्ट त्यांनी स्टडी केलेलं आहे हे सांगायचं आहे. जात सोबतच इथं तुम्ही ट्रायबल्स बद्दल पण लगेच सांगू शकता की ट्रायबल जे आहे बॅकवर्ड हिंदू म्हणून त्यांनी बघितलेलं आहे, हिंदूचाच पार्ट आहे. मग आता हे वेस्टर्न जे आयडिओलॉजी वाले आहेत त्यांच्या अभ्यासानुसार इल्विनचा जर अप्रोच पाहिला तर एकमेकांच्या अपोज मध्ये आहे. इल्विन म्हणतात की नाही त्यांना आयसोलेशन मध्ये ठेवा, त्यांचा कल्चर वेगळा आहे, पण हे म्हणतात की नाही ते हिंदूच कल्चरचाच पार्ट आहे. म्हणून बॅकवर्ड हिंदू हा महत्वपूर्ण इथं एक काय येतोय, मागास हिंदू असं समजलं जातं कोण, ट्रायबल्सला, ट्रायबल लोकांना. ठीक आहे. आता मग अशा पद्धतीने त्यांनी कोणाचा स्टडी केला, ट्रायबल पीपलचाही सुद्धा. महादेव कोळी महाराष्ट्रातले जे आहेत, कारण की घुरे महाराष्ट्रातलेच, तर महादेव कोळींचा सुद्धा त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि त्यावरून त्यांनी ठरवलं की यस स्ट्रक्चरली जर पाहिलं तर कशा पद्धतीनं त्यांनी कल्चर ऍक्सेप्ट केलेलं आहे आणि ज्यांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे त्यांच्यामध्ये कशी सुधारणा दिलेली. मग आता जर यांचा ओव्हरऑल फोकस जर बघितला या इंडोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह जिथे जी.एस. घुरेंचा अप्रोच आहे तर तो ब्राह्मणीय व्यवस्थेवर आधारित असल्याचं आपल्याला नेहमी दिसून येत आहे. बरोबर आहे. ब्राह्मणी धर्म ग्रंथच या गोष्टींचा काय केलेला आहे त्यांनी वापस केलं. आदर्श ब्राह्मणी रचना आहे आणि या गोष्टीमुळे काय होतंय, आदर्श ब्राह्मणी रचना आणि त्यावरची त्यांची निर्भरता आणि यामुळं काय होतंय, जे इतर सोशिओलॉजिस्ट आहेत जे म्हणतायत की तळागाळात तुम्ही अभ्यास केलाच नाही, तुम्ही काय केलंय ब्राह्मणी आयडिओलॉजी जी आहे तिला जस्टिफाय करण्याचा प्रयत्न करताय. बरोबर. तर मग आता पुढे काय म्हणतायत तर बघा, इंडोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह मध्ये भारताच्या दृष्टिकोनातून जर बघितलं, हे सर्व जर स्ट्रक्चर बघितलं तर आपल्या लक्षात काय येतं, तर आपल्या लक्षात येतं की इंडोलॉजिकल दृष्टिकोन हा भारत अभ्यासासाठी किंवा जसं की सायंटिफिक स्टडी जो आहे कास्ट रिलेटेड तो सर्वात प्रथम कोण केला, जी.एस. घुरेंनीच केलेला आहे. कॉलोनियल जे आहेत पूर्वग्रह यापासून मुक्त असणारा एक नवीन अप्रोच जो आहे यांनी दिलेला या टेक्स्ट मधून, की जेणेकरून कुठेतरी वेस्टर्न इन्फ्लुएन्स यामध्ये इन्व्हॉल्व्ह होता कामा नये. कारण की भारतीय संस्कृती ही युनिक आहे, तिची पद्धत त्याचं स्ट्रक्चर सुद्धा युनिक आहे हे त्यांनी सांगितलं. आणि यातून महत्वपूर्ण काय आहे, दीर्घकालीन नमुन्याचे ते स्पष्टीकरण देतात. का म्हणून असं असेल
का म्हणून असं स्ट्रक्चर असेल? स्वदेशी गोष्टी आहे, मूलभूत दृष्टिकोन जे आहे, एक फंडामेंटल आयडियल्स पर्स्पेक्टिव्ह जो आहे तो प्रोव्हाइड करतात. आता याची मर्यादा काय असणार? मर्यादा पण लिहिणं गरजेचं आहे. तर शोषण जे आहे वर्गामध्ये होणारं, संघर्ष जे आहे तळागाळातला, याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचं दिसून येतं. याकडे बहुतांश दुर्लक्ष केलं. मग टीका कुठं कुठं होतं? टीके ओमान असेल तर त्यांनी ट्रायबल स्टडीजचा स्टडी बद्दल जो आहे तो टीका केलेली आहे. कास्ट स्टडीची आहे ती पण टीका केलेली आहे. A.R. देसाई म्हणतात की तुम्ही एक्सप्लॉयटेशन, कारण की हे मार्क्सिस्ट आहे, तर मग हे सांगणार की जस्ट पॉवर आणि एक्सप्लॉयटेशन या गोष्टींकडे तुम्ही लक्ष दिलं नाही, जस्ट भारतीय संस्कृती चांगली, भारतीय टेक्स्ट चांगलं असं म्हणून तुम्ही शिकत गेले किंवा सांगत गेले. आणि M.N. श्रीनिवास यांचा काय टीका राहणार आहे? तर लक्षात घ्या, यांची टीका राहते की तुम्ही फील्ड जो बेसिक व्ह्यू असतो, प्रॅक्टिकल अप्रोच तो न घेता फक्त पुस्तकांवर डिपेंड राहिले. मग आता यातून आपल्याला अल्टिमेटली काय सांगता येईल की घुरे यांचा दृष्टिकोन इम्पॉर्टंट होता, नो डाऊट, भारतीय समाज समजण्यासाठी. इंडोलॉजीचा पर्स्पेक्टिव्ह असेल किंवा हा फील्ड व्ह्यू असेल, ते हे दोन्ही क्लब करून भारतीय आकलन जी आहे, भारतीय समाजाचं आकलन जे आहे अधिक चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं. ठीक आहे. इथं टीके ओमान यांचं सुद्धा सांगितलेलं आहे की डिटर्मिनिस्टिक आणि हायरार्कीवर जे आहे तुमची ही जी आहे तुम्ही ग्लोरीफाय केल्यासारखं करताय किंवा त्याचं एक्सप्लेनेशन देताय, जस्टिफाय करताय, आणि यामुळे टीके ओमानचं सुद्धा काय झालेलं आहे आपल्याला कुठं ना कुठं तो जो निगेटिव्ह अप्रोच आहे तो दिसतो. मग आता याचं कन्क्लुजन कसं करणार? तर कन्क्लुजन सिंपल वेनं की यस, इंडोलॉजिकल दृष्टिकोन जो आहे हा भारतीय जोही शब्द असेल तो यूज करा. प्राच्य, ज्ञान प्राचीन संबंधी आहे ना तो शब्द तो यूज करा. तर दृष्टिकोन हा भारतीय समाज समजण्यासाठी महत्वाचा आहे, परंतु पाठ्यपुस्तकावर आधारित दृष्टिकोन हाच पुरेसा नाही. आणि मग आपण ही गोष्ट सांगतो की यस, सोबतच इतर जे फील्ड व्ह्यू आहे, इतर जे प्रॅक्टिकल अप्रोच आहे किंवा पॉवर स्ट्रक्चर आहे किंवा एक असतं ना की जो डॉमिनंट व्ह्यू आहे तो सोडून सुद्धा जो बॉटम अप अप्रोच आहे त्यांना सुद्धा स्टडी करणे इथं इम्पॉर्टंट राहू शकते. तर अशा पद्धतीनं आपण G.S. घुरे यांचा जो इंडोलॉजीचा पर्स्पेक्टिव्ह आहे त्या रिलेटेड क्वेश्चन काय होता आणि त्याचं पॉसिबल आन्सर काय होतं या रिलेटेड आपण बघितलंय. पुन्हा एकदा सांगतो की यस, आपण आता मेंटरशिप प्रोग्राम पण लॉन्च करतोय. या रिलेटेड तुम्हाला हेल्प होण्यासाठी मेन्स मध्ये डायरेक्टली क्वेश्चन्सचे आन्सर कसे लिहायचे, त्या बेसिक थिंग्स असतात, त्या थिंग्स कडे कसं बघायचं त्याकडे आपण व्यवस्थित बघणार आहोत या सर्व प्रोग्राम. ठीक आहे. माझा कोड लक्षात ठेवा, AVI 11. ठीक आहे. स्पॉटलाइट मध्ये कोणताही कोर्स तुम्ही जॉईन केलेला असेल हा लावला तर 11% तुम्हाला काय मिळणार? ऑफ. ठीक है. चलो मिलते हैं फिर नेक्स्ट लेक्चर में, बघूया पुढचा क्वेश्चन काय असणार तर. ठीक आहे, भेटूया पुढच्या लेक्चर.